आणि आता पुढची बातमी बघूया ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरनं दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोखठोक सवाल केला। कोणाचं कोणत्या पक्षात विलिनीकरण होणार हे सांगा, अशी गुगली तटकरेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला टाकली। बघूया त्यावरचा हा रिपोर्ट। मुख्य मुद्दा असा आहे की विलिनीकरणाचा। आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलिनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षाचं। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार होतं असा दावा करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनील तटकरेंनी थेट सवाल केला। कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलिनीकरण होणार होतं ते सांगा, असं विचारून तटकरेंनी गुगली टाकली। मुख्य मुद्दा असा आहे की विलिनीकरणाचा। आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलिनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात। एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही। मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकते नाही। तटकरेंनी विलिनीकरण ठरलं होतं असं सांगणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीची नस पकडली। सध्या दोन राष्ट्रवादी आहेत, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी। दादांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह तुतारी आहे। आणि दादांची राष्ट्रवादी भाजप प्रणित महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहे। त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार होती का, आणि असं जर असेल तर शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत येणार होती का, असा प्रश्न दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की विलिनीकरण पवारांच्या राष्ट्रवादीचं दादांच्या राष्ट्रवादीत होणार, दादांच्या राष्ट्रवादीचं पवारांच्या राष्ट्रवादीत नाही। आता यापुढे सुद्धा भाजपसोबत यायचं असेल तरच विलिनीकरणाची चर्चा होईल, नाहीतर चर्चेचं कारणच नाही, हेही तटकरेंनी स्पष्ट केलं। ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे। मी जे वारंवार म्हणत आलो, गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या, त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर ते आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत, हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलिनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात, नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही, चर्चा करण्याचा काही प्रश्न येतच नाही। मग ते मान्य असेल तर त्याच्यातला चर्चा कधी, केव्हा, कशा पद्धतीने कोण करणार हे मला नाही सांगता येणार आज। अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या। 17 जानेवारीचा बैठकीचा व्हिडिओही समोर आला। त्याआधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत दोघांचेही उमेदवार घड्याळावरच देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला। त्यामुळे दादांची एकत्र येण्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा असल्याचं खुद्द शरद पवार म्हणाले। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे की 2023 साली हे बघा, अनेक जण सारखं म्हणतात दादांची अंतिम इच्छा, दादांची अंतिम इच्छा। भावनात्मक दृष्ट्या दादांची अंतिम इच्छा काय दादा म्हणाले असतील तो भाग आलाच किंवा काय चर्चा झाली असेल तर, पण दादांची ही इच्छा होती 19 मध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार बनावं। दादांचा आणि देवेंद्रजींचा शपथविधी झाला होता। 22 मध्ये सुद्धा दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनलं पाहिजे। 23 मध्ये सुद्धा इच्छा होती। त्यावेळेला त्यांची इच्छा पक्षामध्ये स्वीकारली गेली नाही, म्हणूनच दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामुळे त्यावेळेला पक्षामध्ये जे काही दोन भाग झाले। दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असो की राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, हे दोघेही मुख्य नेते सांगतायत की विलिनीकरणाची चर्चा नव्हतीच, तर जिल्हा परिषदेपुरतच एकत्र लढण्याबद्दल दादा बोलले। तेच मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा बोलले, पण विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही, असं शरद पवार म्हणाले। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते काय सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकारी समजले, या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करण्याचा काय अधिकारी माहिती।
आता विलिनीकरणाचा मुद्दा सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या समोरच येऊन ठेपलाय आणि शरद पवार थोडा कालावधी जाऊ देण्याचे संकेत देत आहेत. असं आहे की आम्हाला लोकांच्या समोर सुद्धा संकेत आहे. त्यातनं फुलांना निधी देणं आणि फुलं कसं राहायचं याचं आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही. माननीय ताईंच्या नेतृत्वाखाली जर सगळे आले, दोन ताई आहे, सुप्रियाताई आणि सुनेत्राताई. सुनेत्रताई आता आमचा नेते तेच आहेत ना, सुप्रियाताई आता आमचे नेते नाहीत ना. तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस हा त्या घडी सिम्बॉलचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी आले पाहिजे असं माझ्या तरी मत आहे. दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे की ते महायुती आणि एनडीएतून बाहेर पडणार नाही. खुद्द सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपल्या कृतीतून सुद्धा ते दाखवून दिलंय. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीलाच दादांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरण हाच पर्याय आहे. त्याचा निर्णय शरद पवार आणि सुनेत्रा पवारच करतील. सुनील काळेंसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.